डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांची बाटली खिशात टाकून मी त्यांच्या खोलीतून बाहेर आलो. मला पाहताच लिफ्टमनने लिफ्ट थांबवली. मी न सांगता तो मला 5व्या मजल्यावर घेऊन गेला. मला सलाम करून तो लिफ्ट घेऊन खाली गेला. जवळच्या लॅचकीने मी ब्लॉकचा दरवाजा उघडला. दरवाजा बंद करून मी माझ्या बेडरूममध्ये गेलो. आत जाताच मी तिथलं AC मशीन चालू केलं. खोलीत गारवा भासायला लागण्यासाठी अर्धा तास तरी थांबावं लागणार होतं. गॅलरीचा दरवाजा उघडून मी गॅलरीत आलो. खंबाला हिलवरची ही 5 मजली इमारत माझ्या मालकीची आहे. समोर पाहिलं की सतत धावपळ करणाऱ्या मोटारी दिसतात. माणसं सारखी इकडून तिकडे धावत असतात. माणसं अशी सारखं कुठं धावतात? माझी खात्री आहे आता या समोरच्या रस्त्यावर जेवढा ट्रॅफिक आहे तेवढाच ट्रॅफिक ह्याच घटकेला महम्मद अली रोडवर पण असणार किंवा घोडबंदर रोडवर पण असणार. मुंबईच्या रस्त्यातून गल्लीबोळातून माणसं सारखी पळापळ करत आहेत. विरारपासून कुलाब्यापर्यंत आणि कल्याणपासून बोरीबंदरपर्यंत माणसं मिळेल त्या वाहनातून सारखी ये-जा करीत आहेत. ही माणसं कुठं जातात? मी स्वतःला प्रश्न विचारला आणि मला हसायला आलं. 15 मिनिटांपूर्वी मी ह्याच गर्दीचा एक घटक झालो होतो. रस्त्यावरच्या इतर कोणत्याही माणसांपेक्षा माझंच काम मला महत्त्वाचं वाटत होतं. माझं काम महत्त्वाचं होतं ह्यात अर्थातच वाद नव्हता. जीवन मरणाचा प्रश्न होता तो माझा. त्यावर मला उपाय हवा होता. तो उपाय मला कुलाब्याचे डॉक्टर दप्तरी सांगणार होते. मी त्यासाठी जीव टाकत गेलो, पण दप्तरी मला भेटलेच नाही. शेवटी माझ्याच इमारतीच्या 1ल्या मजल्यावर डॉक्टर रूम उघडून बसलेल्या नेहमीच्या ठिकाणी मी गेलो. त्यांनी दिलेल्या गोळ्यांची बाटली खिशात टाकून वर येऊन असा उभा राहिलो. असं काहीही कमी नाही. खंबाला हिलवरची ही भव्य इमारत मालकीची. दाराशी मर्सिडीज गाडी. एका मोठ्या मिलचा मी मॅनेजर आहे. नेहमी फिरतीवर दौऱ्यावर असतो. बहुतेक प्रवास विमानाने, रेल्वेने केलास तर अर्थात 1ल्या वर्गाने प्रवास. थोडक्यात फायनान्शियली साऊंड. लग्न वगैरे आपल्याला मंजूर नाही. मैत्रिणी चिक्कार. त्यातल्या 90% माझ्या श्रीमंतीवर खुश. आय डोंट केअर. साल्या लुबाडून किती लुबाडतील. मी त्याला खरं तर लुबाडणं म्हणतच नाही. हिंदुस्थान मुळातच दरिद्री. वैभवाची जास्तीत जास्त मर्यादा आखूड. कल्पनाशक्ती तोडकी. भूक माफक. स्वप्न बेतलेली. मागून मागतील काय तर महिन्याला साडी, उंची जेवण आणि मोटेरीत जाता येता घरपोच प्रवास. सौख्याची ही परमाद्वी त्या पोरींची. ह्याला लुटणं किंवा लुबाडणं कोण म्हणेल? ही झाली त्यांची किंमत. कॅश पेमेंट. थोडक्यात आबादी आबाद आहे. नाही फक्त एकच, रात्री झोपच लागत नाही. येस, म्हणजे मराठीत चक्क निद्रानाश म्हणतात तो विकार. गेली 7-8 वर्ष सहन करतोय. अनेक उपचार झाले. अक्षरशः गावोगावीचे डॉक्टर झाले. गुण नाही, सुधारणा नाही. सगळं आहे, फक्त झोप नाही. डोळे टक्क उघडे ठेवून सिलिंग नाहीतर आकाश नाहीतर हे असं गॅलरीत येऊन पळणाऱ्या मोटारी बघायच्या. इमारतीत सगळे घोरत असतात. लिफ्टमन आणि शोफरमनसुद्धा सगळे झोपलेले असतात. केवळ आपण जागे. हा अनुभव फार भयान आहे. ही भयानता गेली 8 वर्ष मागं लागली आहे. त्या दिवशी नागपूरला विमानाने न जाता रेल्वेने गेलो आणि तिथं सगळं चुकलं. गाडीत फर्स्ट क्लासच्या डब्यात तो महाभयंकर माणूस कसला राक्षसच होता तो. तेव्हापासून माझी झोप उडाली. अजून थरकाप होतोय ते आठवलं म्हणजे. त्याचा चेहराच फार भयानक होता. तोंडावर देवीचे वन, एक डोळा साफ गेलेला, केस अवाढव्य वाढलेले, गळ्याभोवती एक अत्यंत फालतू रंगीबेरंगी हीन अभिरुची दाखवणारा मफलर, तोंडात पान आणि सिगारेट. जवळच सामान पण एकूण विक्षिप्तपणाला साजेसं. गाडी सुटायच्या वेळेस तो प्राणी नीट दिसला नाही तर त्या डब्यातून आपण प्रवास केलाच नसता. अर्थात तो नीट दिसणं शक्यही नव्हतं. वरच्या बर्थवर डोक्यावर पांघरून घेऊन तो झोपला होता. आपल्यालाही झोप लागली. गाढ लागलेली ती शेवटची झोप. पहाटे आपल्याला जाग आली आणि त्याचा एकूण अवतार पाहिला. पुरुषासारखा पुरुष असूनही मी त्या माणसाला पाहून तेव्हा टरकलो. अज्ञानात केवढा आनंद असतो ह्याची कल्पना तेव्हा आली. त्या राक्षसाला जर मी त्या रात्री बघितलं असता तर नक्की त्या डब्यातून प्रवास करण्याचं धाडस मला झालं नसतं. गाडीतून उतरल्याबरोबर मी सरळ विजयाच्या घरी गेलो. विजय माझा क्लासमेट. विजय सरमळकर, अशोक धाकरस, प्रताप नागपूरकर आणि शुभदास चिटणीस ही आमची दोस्त मंडळी. शुभदाचं नुकतंच तेव्हा लग्न झालं होतं. ह्या मुक्कामात त्या प्रत्येकाकडे एक दिवस काढण्याचा माझा बेत होता. 8 वर्षापूर्वीची हकीकत आज सही न सही आठवत आहे. उद्या पुन्हा नागपूरला जायचं आहे. उद्या मात्र विमानानेच जाणार. गाडीने जाण्याची माझी हिंमतच व्हायची नाही. 8 वर्षापूर्वीचा तो भयंकर माणूस मला नक्की पुन्हा भेटणार नाही. उद्या विमानाने जायचं.
ह्या चौघांना भेटायचं. 8 वर्षात त्यांच्यात काय काय फरक झाला ते बघायचं. 8 वर्षापूर्वी ती नवी मोटार घेण्याच्या धांदलीत होता. त्याच्या मोटारीचं उद्घाटन तेव्हा मीच केलं. त्या दिवशी मी गाडीतून उतरलो आणि सरळ त्याच्या घरी गेलो. माझा चेहरा पाहताच तो म्हणाला, "तू खूप थकलेला दिसतो. कशाने? हे काय विचारणं झालं तुमचं? प्रवास नाही का झाला त्यांचा?" मध्येच विजया वहिनी म्हणाल्या, "तो आरामात फर्स्ट क्लासने येतो. प्रवासाचा कसला आलाय शीन? मामला जरा वेगळाच आहे." "तू म्हणतोस ते खरं आहे, मामला जरा वेगळाच आहे." आणि मग मी त्या दोघांना सगळी हकीकत सांगितली. तेही काही काळ विचारात पडले. त्या मुक्कामातले माझे 3-4 दिवस फार मजेत गेले. विजय आणि विजया दोघेही मजेत होते. विजयची नवी मोटार आम्ही खूप पादडली. दोघंही स्वभावाने चांगली होती, पण वहिनी जरा गर्विष्ठ होत्या. तो गर्व श्रीमंतीचा होता. धाकरसला पण नुकतंच प्रमोशन मिळालं होतं. तो बँकेत होता. बँकेतर्फे त्याला ब्लॉक मिळाला होता. धाकटा भाऊ नुकताच MA झाला होता. तो मिळवता झाला होता. त्यानेही चांगली नोकरी मिळवली होती. धाकरसवरचा कुटुंबाचा भार त्याने उचलला होता. प्रताप नागपूरकर बडा लेखक झाला होता. त्याच्या नव्या कादंबरीला बक्षीस मिळालं होतं. तो मात्र माझ्याशी जसा बोलायला हवा होता तसा बोलला नाही. ती गोष्ट मला तेव्हा फार लागली होती. खूप दिवस ते मनात राहिलं होतं, पण आता मी ते विसरलो आहे. शुभदा चिटणीसचं लग्न होऊनही शिक्षण चालू होतं. त्या वर्षाची कॉलेजची जास्तीत जास्त बक्षिसं तिने पटकावली होती. त्याशिवाय प्राध्यापक गडकऱ्यांसारखा पती मिळाला होता. प्राध्यापक गडकरी तेव्हा पुढच्याच वर्षी कॉलेजचे प्रिन्सिपॉल व्हायचे होते. एकूण सर्वत्र आबादी आबाद होतं. प्रताप नागपूरकरचा अपवाद सोडला तर बाकी मजा आली. त्याने तसं मला अगदीच तोडलं नव्हतं, पण बडेपणाची झाक कुठेतरी दिसत होती. समोरच्या माणसांपेक्षा आपण थोडेसे निराळे आहोत याची जाणीव त्याला होत होती. अशा ठिकाणी मी फार रमत नाही. नागपूरहून परत येताना मी डबा 10 वेळा तपासला. डबा रिकामा होता. मी डब्यातून माझ्या बर्थकडे वळलो आणि सर्वात धक्का देणारी गोष्ट म्हणजे तो महाभयंकर माणूस परवाच्याच अवतारात चित्रविचित्र पोशाखात समोर उभा. मी त्याच्या अंगावर त्या दुसऱ्या वेळी ओरडलोच. "तू?" "हो मीच." "मगाशी कुठं होतास?" "संडासात." "तुझा विचार तरी काय आहे? कोण तू? मला का छळतोस?" मी भराभर प्रश्न विचारले. ते प्रश्न फार असंबद्ध आणि अप्रायोजक आहेत हे मला एकीकडे जाणवत असतानाही माझ्या तोंडून ते निघून गेले. ह्या प्राण्यावर मी फार चिडलो होतो. त्याने माझी झोप उडवली होती. नागपूरच्या 2-3 दिवसांच्या ह्या वास्तव्यात मला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागल्या होत्या. नागपूरला जातानाचा प्रवास बिघडला होता. आता हा प्रवास तर बिघडणार. त्या रागाच्या भरात मी तसले प्रश्न विचारले, पण तो निर्विकार होता. अंगावर शहारे येतील असा तो हसला आणि त्याने सीट खालची एक रंगीबेरंगी करंडी ओढली. त्या करंडीकडे पाहूनही अंगावर शहारे आले आणि कशी कुणास ठाऊक नागपूर स्टेशनातून बाहेर पडलेली गाडी लगेच थांबली. मी आश्चर्याने खिडकीतून बाहेर डोकावलं. तेवढ्यात ती करंडी ढकलीत तो प्राणी दरवाजाकडे गेला. त्याने दरवाजा उघडला. तो काहीतरी भयान प्रकार असावा असं मला वाटलं. कसं कुणास ठाऊक एकदम अंगात धैर्य आलं. मी पुढं धावलो. त्या करंडीवर बुटाचा पाय ठेवला. "बाजूला हो." तो ओरडला. "होत नाही. हा काय चावटपणा आहे. मी गार्डला बोलवणार आहे. तुला पोलीसकडे देणार आहे. ह्या करंडीत काय आहे? ह्या करंडीत जगाचं कल्याण आहे." असं म्हणतानाच त्याने मला लोटून दिलं. त्याचवेळी त्याने एका हाताने करंडीचं झाकण उघडलं. मी पाहिलं आणि नजरेवरचा विश्वास उडाला. धाबं दणाणून गेलं. कुणाचा विश्वासात बसायला तयार होईना. त्या विचित्र आकाराच्या भयान करंडीत एखादं प्रेत सापडलं असतं तर नवल नव्हतं, पण त्या करंडीत छोट्या छोट्या आकाराचे असंख्य साप होते. ते एकमेकांच्या अंगावर सरपटत लोळत होते. मी 2 पावलं मागे सरकलो. त्याचवेळी त्याने ती करंडी डब्यासमोर ओतली. जमिनीवर पडताच त्यातले ते अगणित असंख्य लहान लहान साप सैरावैरा धावू लागले. मी त्याच्या अंगावर धावून गेलो. त्याबरोबर तो मलाच सांभाळा म्हणून ओरडला आणि माझा स्पर्श होण्यापूर्वीच त्याने गाडीतून उडी टाकली. त्याचवेळी गाडी सुटली. हातात काही उरलं नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत झोप नाही. नाना तऱ्हेचे उपाय झाले. नवनवीन डॉक्टर झाले, पण सुधारणा नाही. भूतकाळ आठवीत मी गॅलरीत बसलो होतो. लागलीच तर अर्धा-पाऊण तास झोप लागेल. उद्या जवळजवळ 7-8 वर्षांनी नागपूरचा प्रवास आहे, पण तो आता विमानाने. विमानातून उतरताच मी प्रथम माझी अवांतर कामं उरकली आणि विजय सरमळकरच्या घरी हजर झालो. मी गेलो तेव्हा विजया वहिनी बाहेर जाण्याच्या तयारीत होत्या. मला पाहताच त्या म्हणाल्या, "वेळेवर आलात. चला आता असेच माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये. ह्यांना तिकडे ठेवलंय. मोटारीचा ॲक्सिडेंट झाला 8 दिवसापूर्वी." "अरे अजब आहे. पत्र टाकून कळवायचं नाही." मी म्हणालो. "तुमचा पत्ता आहे का भाऊजी गेल्या 7-8 वर्षात?" मी गप्प बसलो. वहिनींनी घराला कुलूप लावलं. आम्ही रस्त्यावर येऊन उभे राहिलो. "कसे जाऊया?" मी विचारलं. "धाकरस भाऊजी मोटार पाठवणार आहेत." धाकरसने पण गाडी घेतली होती.
त्यांना बँकेने दिली होती वापरायला. आम्ही मोटारीत बसलो. मोटार धावू लागली. विजया वहिनी गप्प गप्प होत्या. 7-8 वर्षापूर्वीची ऐट आता पार लोपली होती. ॲक्सिडेंट कसा झाला ते त्यांना अजून सांगता येत नाही नीट. फार लागले का? मागच्या वेळी इतकं नाही. म्हणजे काय? काय काय सांगू तुम्हाला भाऊजी. गेल्या 8 वर्षात मोटारीचा हा 3रा ॲक्सिडेंट आहे. काय सांगता वहिनी? कुणाचाच विश्वास बसत नाही सांगितलं तर. इजा बिजा आणि तिजा. आता सुटलात. गाडी विकून टाका येईल त्या किमतीला आणि नवीन घ्या. मी म्हणालो. गाडी विकायचं नाव ह्यांच्यासमोर काढा आणि पहा किती चिडतात ते. वाटेल ते झालं तरी ही गाडी विकायची नाही असं म्हणतात. विजया वहिनी आता फार दिनवाण्या दिसत होत्या. विजयला मी नुसतं पाहिलं. गप्पा तर सोडाच, पण नजरभेट म्हणतात ती पण नाही. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा नुकताच झोपला होता. त्याला जागं करून त्रास देण्याचा अर्थ नव्हता. पुन्हा येईल असं सांगून मी मागं गेलो शुभदाच्या घरी. शुभदा भेटली. तिने मला तिचा बंगला दाखवला. नवं फर्निचर दाखवलं. टेप रेकॉर्ड दाखवला. यजमानांच्या भाषणाची टेप पण ऐकवली. पण मंगेशकरांची ज्ञानेश्वरी ऐकली. वेळ मजेत गेला आणि मध्येच मी सहज विचारलं, शुभे, राजाराणीचा संसार आवडला मला तुझा, पण युवराज कुठं आहेत? युवराज आले की दिसतील. ते लपून थोडेच राहणार आहेत. अजून युवराजचं आगमन ह्या संसारात व्हायचं आहे. एवढं बोलून शुभदा हसायला लागली. वाजवीपेक्षा जास्तच हसत होती ती. त्यापेक्षा तिने एखादा हुंदका दिला असता तर मला बरं वाटलं असतं. विषय बदलायचा म्हणून मी विचारलं, धाकरच भेटतो का? बडा झालाय आता. त्याला ऑफिसने गाडी दिली. बडा आहे पण सुखात नाही. का? प्रत्येकाच्या मागं काही ना काही आहे. धाकरचा भाऊ माहिती आहे. MA झाला होता ना तो. ह्याचं काय? 2 वर्ष नोकरी केली. धाकरसला खूप मदत झाली त्याची घरात. पण नंतर एकाएकी वेड्यासारखं करू लागला. मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलंय त्याला. अजब आहे. काही विचारू नकोस. आपला तो नागपूरकर माहीत आहे ना, तो लेखक महाशय, त्याचं काय? बायकोने घटस्फोट घेतला परवा. त्याचवेळी त्याच्या लेटेस्ट कादंबरीवर अश्लील म्हणून परवाच फिर्याद झाली. भयंकर वैतागलाच तेव्हापासून. माझ्या विमानाने नागपूर सोडलं आणि मी सुस्करा सोडला. डोळे मिटून घेतले. 8 वर्षानंतरच्या ह्या माझ्या ट्रीपमध्ये मी मित्रांची ख्याली खुशाली ऐकण्याऐवजी त्यांची काही दुःख ऐकून परतत होतो. प्रत्येक बाबतीत नाहीतरी आबादी आबाद होती, पण कुठंतरी बारीक दुःख होतं. सगळ्या जीवनाची चव त्यापायी प्रत्येकाची बिघडलेली होती. शुभदाला मूल नाही. धाकरचा भाऊ मॅड. नागपूरकर फिर्याद. विजयवर सारखे अपघात. कुणाचा तरी धक्का बसला म्हणून मी पाहतो तर शेजारच्या खुर्चीत तो 8 वर्षापूर्वीचा महाभयंकर माणूस. मी जवळजवळ किंचाळण्याच्या अवस्थेत होतो. एवढ्यात तो म्हणाला, हे विमान आहे, ओरडू नकोस. तू इथं का पण? जगाच्या कल्याणासाठी. नीट बोल नाही तर काय करशील? विमानातून ढकलून देईन सुद्धा. तू नीच आहेस, घातकी आहेस. माझी झोप उडवलीस तू. इन्सोमेनिया का? त्याने शांतपणे विचारलं. हो तेच. आता आपले ह्या विमानाचे कॅप्टन आहेत ना, त्यांना पण तीच व्याधी होणार आहे आता. मग ते विमान चालवू शकणार नाहीत. मीच ती व्याधी त्यांना लावली. तू? होय. मागच्या ट्रिपला एक साप त्यांच्या पायात दिला सोडून. का? असं करावं लागतं. प्रत्येकाच्या पायात असा एखादा साप सोडून देणं फार आवश्यक असतं. म्हणजे माणसं जमिनीवर राहतात, उद्धट होत नाहीत. अर्थात काही माणसं साप पचवून उर्मट होतात. गर्व करण्यासारखं जवळ काहीही नसताना गर्विष्ठ होतात. पण तरीही साप हवाच. नियतीची, परमेश्वराची अधूनमधून आठवण राहायला हवी म्हणून. हे विमानातले उतारू बघा आता. पलीकडचा माणूस पहा. सध्याच्या टॉपला पोहोचलेला लेखक, नाटककार, कवी, सबकुछ. लेखनावर बंगला बांधला ह्याने नागपुरात. पण दुःख हे त्याला मूल नाही. तो पलीकडचा महान नटसम्राट म्हणतात त्याला. पण तुफान पितो. पिण्यापायी माणसातून उठलाय. त्याशिवाय पलीकडची ती बाई, समाजकार्य करणारी ती महान विदुषी. फक्त लग्न नाही. पलीकडचा तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा डॉक्टर, पण स्वतःच्या मुलाला बरू करू शकत नाही. ऐसा है, फार लांब कशाला जा. तुझं उदाहरण घे. खंबाला हिलवर इमारत मालकीची, दाराशी मर्सडीज, पण तुला इन्सोमनिया. करेक्ट. नागपुरातले तुझे दोस्त 8 वर्षापूर्वी आकाशातून विहार करणारे. नागपूर स्टेशनात साप सोडले तेव्हा तू तिथे होतास, आठवतं? तो बोलत होता. मला गरगरायला लागलं. तरी तो सांगतच होता. करंडीवर बुटाचा पाय ठेवून तू उभा राहिलास. तिथंच तुझं चुकलं. पण चुकलास तर योग्य झालं. चुका झाल्या म्हणजेच सोडलेल्या सापाची माणसाला आठवण राहते. नाहीतर तुला काय कमी आहे? विमानात बसल्याचं भान जाऊन मी ओरडलो. मला काही कमी नाही. सगळं आहे. फक्त झोप हवी आहे. धन्यवाद.